जय जय रघुवीर समर्थ श्रीमत दासबोध दशक 9 गुणरूप नाम समास दुसरा ब्रह्मनिरूपण नाम श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ। जे जे काही साकार दिसे ते ते कल्पांती नासे स्वरूप ते असतची असे सर्व काळ। समर्थने आता दशक 9 ज्याचं नाव गुणरूप नाम 9 दशक चालू केलेला आहे। त्याच्यातील दुसरा समास ब्रह्मनिरूपणाचा दिलेला आहे। पहिल्या समासामध्ये सगळे श्रोत्यांचे प्रश्न आणि समर्थांनी दिलेली उत्तर हा सगळा पहिला समास होता आशंका नाम। आणि आता समर्थांनी ब्रह्म कसं आहे त्या ब्रह्माचं निरूपण ब्रह्मनिरूपण याच्यामध्ये या समासामध्ये दिलेला आहे। समर्थ म्हणतात आहे जे जे काही साकार दिसे ते ते कल्पांती नासे स्वरूप ते असतची असे सर्व काळ। जे सकळांमध्ये सार मिथ्या नव्हे ते साचार जे का नित्य निरंतर संचले असे। समर्थ पहिल्याच ओळीमध्ये म्हणतात जे जे काही साकार दिसे म्हणजे जे जे या जगात आकाराला आलेले आहे, जे जे या जगात आकाराला येते ते ते कल्पांती नासे ते ते कल्पांती नाश पावते म्हणजे त्याचा नाश हा निश्चित आहे। म्हणजे जे जन्माला येणार आहे त्याचा नाश हा निश्चित आहे। स्वरूप ते असतची असे सर्व काळ पण स्वरूपाचा कधीही नाश होत नाही ते सर्व काळ जसेच्या तसेच असते। स्वरूप ते असतची असे सर्व काळ त्याचा मृत्यूही नाही आणि जन्मही नाही आणि मृत्यूही नाही। जसं जे जे साकार होते ते ते कल्पांती नासे ते कल्पांती नाश पावणार आहे पण स्वरूपाचा मात्र नाश होत नाही। जे सकळांमध्ये सार मिथ्या नव्हे ते साचार जे का नित्य निरंतर संचले असे। जे सकळांमध्ये सार म्हणजे जे सर्वांचं सार आहे मिथ्या नव्हे ते साचार तेच सत्य आहे असं मिथ्या नव्हे ते साचार नसून ते नित्य निरंतर सर्वांच्या अंतर्बाह्य आहे संचले असे। म्हणून पुढे म्हटलंय ते भगवंताचे निजरूप त्यासी बोली जे स्वरूप याही वेगळी अमूप नामे तयाची। त्यास नामाचा संकेत कळावया हा दृष्टांत परी ते स्वरूप नामातीत असतची असे। आता समर्थांनी म्हटलंय तेच भगवंताचे निजरूप म्हणजे तेच भगवंताचं खरं रूप आहे आणि तेच भगवंताचं खरं रूप असून त्यास बोली जे स्वरूप त्यालाच आपण स्वरूप असे म्हणतो। याही वेगळे अमूप याशिवाय त्याची अनेक नामं आहेत नामे तयाची। याही वेगळी अमूप नामे तयाची याही यापेक्षा वेगळी पण त्या भगवंताची नामं आहेत। त्यास नामाचा संकेत कळावया हा दृष्टांत परी ते स्वरूप नामातीत असतची असे। आता समर्थ म्हणतात नावं का दिली आहेत नामे तयाची। आपण म्हणतो नावं का दिली आहे तर त्याचे स्वरूप आपल्याला कळावं म्हणूनच त्याला नामं दिलेली जातात आणि दृष्टांत दिले जातात कारण खरं ते स्वरूप नामातीत असून ते समर्थ म्हणतात आहे असतची असे तसंच आहे ते आणि ते कळावं त्याच्यासाठीच आपल्याला नामं दिलेली आहेत। दृश्यास सबाह्य संचले परी ते विश्वास चोरले जवळीच नाहीसे झाले असतची कैसे। वास्तविक दृश्य समर्थ म्हणतात सृष्टीच्या आत बाहेर सर्वत्र कोंदाटलेले जे आहे पण तरी तू या जगातील सामान्य लोकांपासून गुप्त ते राहिलेलं आहे म्हणून ते अत्यंत जवळ असूनही नाहीच असं लोकांना ते वाटतं आहे म्हणून असतची कैसे जवळची नाहीसे झाले असतची कैसे। ऐसा ऐकोनिया देव उठे ऐसा ऐकोनिया देव उठे दृष्टीचा भाव पाहो जाता दिसे सर्व दृश्याची अवघे। असं हे देवाचं वर्णन ऐकून लोकांच्या मनात त्यांना प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहावं म्हणजे हे सगळं ऐकल्यावर असं वाटतं की लोकांना असं वाटायला लागलं की प्रत्यक्ष मला डोळ्यांनी माझ्या प्रत्यक्ष डोळ्यांनी माझ्या या चर्मचक्षुनी मला भगवंत पाहायचा आहे आणि उठे दृष्टीचा भाव असा भाव त्यांचा उत्पन्न होतो। पाहो जाता दिसे सर्व दृश्याची अवघे पण त्याला पाहण्याचा जर प्रयत्न केला तर तो देव मात्र दिसत नाही पण अवघी सृष्टी अवघं दृश्य कसं आहे सृष्टीच दिसते आपल्याला। दृष्टीचा विषय दृश्य तोची झाली या सदृश्य तेने दृष्टी पावे संतोष परी ते देखणे नव्हे। म्हणजे दृष्टी विषय दृश्य
नेत्रांचा विषय दृश्य हा आहे. डोळ्याने आपण काय करतो, पाहतो. दृश्य कशाने पाहतो, नेत्राने. परंतु प्रत्यक्ष दिसला असता संतोष, म्हणजे प्रत्यक्ष दिसला तर संतोष होतो, पण ते खरे पाहणे नव्हेच. दृष्टीस दिसे ते नासे, येत विषवी दृश्रुती असे. म्हणून जे दृष्टीस दिसे ते स्वरूप नव्हे. जे जे दृष्टीला दिसते ते ते नाश पावते. आणि या अर्थाची श्रुती आहे, यत दृष्टम तद नष्टम. म्हणूनच जे जे दृष्टीला दिसते ते स्वरूप नव्हे. कारण स्वरूप तर कसं आहे हो, शाश्वत आहे. ते असं कसं दिसेल हो, ते शाश्वत आहे. म्हणून समर्थांनी पुढच्या ओळीमध्ये दिलेला आहे, स्वरूप ते निराभास. समर्थ म्हणतात आहे, स्वरूप ते निराभास आणि दृश्य भासले साभास. भासास बोलिला नास वेदांत शास्त्री. आणि पाहता दृश्याची भासे, वस्तू दृश्या वेगळी असे. स्वानुभवे पाहता दिसे, दृश्यास बाह्य. आता पुढे समर्थ म्हणतात आहे की दृश्य हे कसं आहे, भासमय आहे, म्हणून ते भासते. आणि वेदांत शास्त्रात भास हा नाशिवंत असतो असं म्हटलं आहे. म्हणून स्वरूपाच्या ठिकाणी भास मुळी नाहीच आहे. म्हणून आपण जेव्हा डोळ्याने पाहतो तेव्हा दृश्यच डोळ्याला दिसते, पण आत्मवस्तू ही दृश्या वेगळी आहे. ज्यावेळी आत्मवस्तूचा साक्षात अनुभव येतो तेव्हा ती दृश्याच्या सबाह्य अभ्यंतरी व्यापून राहिली आहे असा अनुभव येतो. म्हणून पुढे म्हटलं आहे, जे निराभास निर्गुण त्याची काय सांगावी खून. परी ते स्वरूप जाण सन्निधची असे. आता समर्थांनी काय दिलंय, जे आभास रहित आहे, जे निराभास म्हणजे आभास रहित, त्याची काय सांगावी खून. त्याची खून तरी कशी सांगणार. परी ते स्वरूप जाण सन्निधची असे. पण ते स्वरूप आपल्या अगदी जवळच असते. जैसा आकाशी भासला भास आणि सकळांमध्ये आकाश, तैसा जाणीजे जगदीश सभ्याय अभ्यंतरी. उदकामध्ये परी भिजेना, पृथ्वीमध्ये परी चिजेना, वन्नीमध्ये परी सिजेना, स्वरूप देवाचे. आता देवाचं वर्णन केलेलं आहे समर्थांनी. समर्थ म्हणतात जे आभास रहित आहे, गुणरहित आहे, असा काय आहे हो, तो परब्रह्म आहे. मग जैसा आकाशी भासला भास, म्हणजे स्वरूप जसे आकाशातच सर्व भास भासतात आणि सकळांमध्ये आकाश आणि सर्वांमध्ये आकाशच व्यापून असतं, तैसा जाणीजे जगदीश सभ्याय अभ्यंतरी. त्याप्रमाणे जगदीश ही सर्व जगात सभ्याय अभ्यंतरी व्यापून राहिलेला असतो. पुढे समर्थांनी उदाहरण दिलंय, उदकामध्ये परी भिजेना, पृथ्वीमध्ये परी झिजेना, वन्नीमध्ये परी सिजेना, स्वरूप देवाचे. कोणाचं, स्वरूप देवाचे. स्वरूप पाण्यामध्ये असते तरी ते भिजत नाही, पृथ्वीमध्ये असते तरी ते झिजत नाही, अग्नीमध्ये असते तरी ते शिजत नाही. असं काय आहे, असं देवाचं स्वरूप विलक्षण आहे हो. उदाहरण दृष्टांताने समर्थांनी उदाहरण दिलेलं आहे. दृष्टांत म्हणून काय म्हणतात समर्थ, उदकामध्ये परी भिजेना, पाण्यामध्ये भिजत नाही, पृथ्वीमध्ये परी जिजेना, पृथ्वीमध्ये झिजत नाही, वन्नीमध्ये परी सिजेना, अग्नीमध्ये शिजत नाही, स्वरूप देवाचे. असं देवाचं स्वरूप कसं आहे हो, विलक्षण आहे. पुढे समर्थ म्हणतात, ते रेद्यांमध्ये परी बुडेना, ते वायोमध्ये परी उडेना, सुवर्णी असे परी घडेना, सुवर्णासारखे. ऐसे जे संचले सर्वदा, परी ते आकळेना कदा, अभेदा माझी वाढवी भेदा, ते हे अहंता. आता समर्थांनी सांगितलेलं आहे की आता एवढं सगळी उदाहरणं दिली. आता अजून समर्थ देतात आहे की समर्थ म्हणतात आहे, रेंद्यामध्ये परी बुडेना, म्हणजे चिखलात असते तरी ते बुडत नाही, वायूमध्ये परी उडेना, वायूमध्ये ते उडत नाही, सोनं असलं तरी सुद्धा ते सुवर्णात असून सुवर्णासारखे ते घडवता येत नाही. असं काय आहे हो, एकच आहे परब्रह्म. असं विलक्षण काय परब्रह्म आहे. आणि पुढे म्हटलंय, ऐसे जे संचले सदा सर्वदा, परी ते आकळेने कदा, अभेदा माझी वाढवी भेदा, ते हे अहंता. असे ते सदा सर्वत्र संचलेले असून ते कधीही कळून येत नाही. अशा त्या अभेद स्वरूपाच्या ठिकाणी अहंकारामुळे काय होतं, भेद वाढतो.
आणि पुढे म्हटलंय, तिच्या स्वरूपाची खून सांगो काही ओळखन, अहंतेचे निरूपण सावध ऐका. जे स्वरूपाकडे पावे अनुभवासावे झेपावे, अनुभवाचे शब्द आघवे बोलून दावी. आता म्हटलंय की असे ते सदा सर्वत्र संचलेले असून ते कधीही कळून येत नाही. अशा त्या अभेद स्वरूपाच्या ठिकाणी अहंकारामुळे भेद वाढतो. आणि म्हणून म्हटलंय, तिच्या स्वरूपाची खून, ती अहंता, तो अहंकार, तो जो आपल्यामध्ये आलेला ग आहे, तो कसं ओळखता यावं म्हणून सांगो काही ओळखन, अहंतेचे निरूपण सावध ऐका. यासाठी ते ओळखता यावं, अहंता कशी असते हे ओळखता यावं म्हणून तिच्या स्वरूपाची खून म्हणून वर्णन करून सांगतो. तरी आता अहंतेचं निरूपण सावध होऊन ऐका. अहंता, अहम ब्रह्मास्मी. अहंता आता काय आहे ती बघा. जे स्वरूपाकडे पावे अनुभवासवे झेपावे, अनुभवाचे शब्द आघवे बोलून दावी. अहंता स्वरूपाकडे वळते म्हणजे काय, अहम ब्रह्मास्मी असे चिंतन घडू लागते. जसं अनुसंधान होता होता स्वस्वरूपानुभव येतो आणि मग ती अहंता आपला अनुभव शब्दात बोलून दाखवते. तसं म्हणून पुढे म्हटलंय, म्हणे आता मीच स्वरूप. समर्थाने आता पुढे दिलं आहे अहंतेचं स्वरूप काय आहे. म्हणे आता मीच स्वरूप, तेची अहंतेचे रूप, निराकारी आपे आप वेगळी पडे. स्वयं मीच आहे ब्रह्म, ऐसा अहंतेचा भ्रम, ऐसिये सूक्ष्मी सूक्ष्म पाहता दिसे. आता समर्थाने अहंतेचं निरूपण दिलेलं आहे. समर्थ काय म्हणतात आहे की जे स्वरूपाकडे पावे अनुभवासवे झेपावे, म्हणजे अहंता स्वरूपाकडे वळते आहे, अहम ब्रह्मास्मी. तसं अनुसंधान होता होता स्वस्वरूपानुभव येतो आणि मग ती अहंता आपला अनुभव शब्दात बोलून दाखवते. म्हणून पुढे म्हटलंय, म्हणे आता मीच स्वरूप, ती म्हणते आहे की मीच स्वरूप आहे, तेची अहंतेचं रूप. असं म्हणणं हेच अहंतेचं रूप आहे. निराकारी आपे आप वेगळी पडे. मीच स्वरूप असे म्हणताना साहजिकच जाणीव मी रूपाने स्वरूप रूपाने द्विधा झालेली असते आणि म्हणून निराकार परब्रह्मापासून ती वेगळी पडते, कारण मी आलेला असतो त्याच्यामध्ये. म्हणून पुढे दिलंय, स्वयं मीच आहे ब्रह्म, मीच स्वतः ब्रह्म आहे असं म्हणताना अहंतेचा भ्रम, ऐसा अहंतेचा भ्रम असं म्हणताना अहंतेचा भ्रम अजून कायम आहे. ऐसी सूक्ष्मी सूक्ष्म पाहता दिसे. हे सूक्ष्म ब्रह्मा संबंधी सूक्ष्म विचार केल्यावर कळून येतं. पुढे समर्थ म्हणतात, कल्पना आकळी हेत वस्तू कल्पनातीत, म्हणून ना कळे अंत अनंताचा. अहम ब्रह्मास्मी हा भाव कल्पनेने जाणता येतो. पण समर्थ म्हणतात, कल्पना आकळी हेत हा कल्पनेने जाणता येतो, पण वस्तू कल्पनातीत, पण वस्तू तर कल्पनातीत आहे. म्हणून नाकळे अंत अनंताचा. अनंताचा अंत जाणताच येत नाही, कारण अनंताचा शोध घेणारा अनंताशी एकरूप होतो आणि त्याचे अस्तित्वच राहत नाही. म्हणून पुढे म्हटलंय, अन्वय आणि व्यतिरेक हा शब्द भेद कोणी एक, निशब्दाचा अंतरविवेक शोधिला पाहिजे. अन्वय म्हणजे उभारणे आणि व्यतिरेक म्हणजे संवारणे. दोन शब्द आहे, अन्वय आणि उभारणे. अन्वय म्हणजे उभारणी, व्यतिरेक म्हणजे संवारणे. हा शब्दभेद कोणी एक हा शाब्दिक भेदच असतो. निशब्दाचा अंतर्विवेक शोधला पाहिजे, म्हणजे जेथे शब्द पोचू शकत नाही, निशब्दाचा म्हणजे परब्रह्माच्या स्वरूपाचा जर इथं अभ्यास केला तर अंतर्मुख होऊन विचार केला पाहिजे. म्हणून समर्थ म्हणतात, आधी घेई जे वाच्यांश, मग ओळखी जे लक्षांश, लक्षांशी पाहता वाच्यांश असेल कैचा. सर्व ब्रह्म आणि विमळ ब्रह्म हा वाच्यांशाचा अनुक्रम, शोधिता लक्षांशाचे वर्म वाच्यांश नसे. आता म्हटलंय, आधी घेई जे वाच्यांश, आधी शब्दार्थाकडे लक्ष द्यावं आणि मग त्याच्यातून काय घ्यावं, मग ओळखीचे लक्षांश, मग त्यात जो गूढ भावार्थ जो लपलेला आहे तो लक्षात घ्यावा. लक्षांशी पाहता वाच्यांश, लक्षार्थाने चिंतन करू लागलं की मग काय होईल, वाच्यांश म्हणजे शब्दार्थ मागे पडतो. असेल कैचा.
सर्व ब्रह्म आणि विमळ ब्रह्म, सर्व ब्रह्म आणि विमळ ब्रह्म हा वाच्यांशाचा अनुक्रम, यात केवळ शब्दार्थाचाच भेद आहे. शोधिता लक्षांशाचे वर्म वाच्यांश नसे. लक्षांशाचे वर्म जाणण्याचा प्रयत्न केला की दोन्हींनी निर्देश केलेले परब्रह्म एकच आहे हे कळून येतं, आणि ते परब्रह्म तर शब्दाच्या पलीकडील आहे, तेथे वाच्यांश पोचू शकत नाही. सर्व विमळ दोन्ही पक्ष, वाच्यांशी आटती प्रत्यक्ष, लक्षांशी लाविता लक्ष पक्षपात घडे. आता समर्थ म्हणतात आहे सर्व विमळ दोन्ही पक्ष, सर्व ब्रह्म आणि विमळ ब्रह्म हे दोन्ही पक्ष वाच्यांशामध्ये आटून जातात, हे प्रत्यक्ष दिसतं. वाच्यांशी आटती प्रत्यक्ष, लक्षांशी लाविता लक्ष पक्षपात घडे. दोन्हीच्या लक्षांशाकडे लक्ष केंद्रित केलं की हे दोन्ही पक्ष गळून पडतात, आणि म्हणजे मग काय होतं, दोन्हीचा भावार्थ परब्रह्म एकले एकच असा होतो. हे लक्षांश अनुभवणे, येथे नाही वाच्यांश बोलणे. मुख्य अनुभवाचे खुणे, वाचारंभ कैचा. परापच्छंती मध्यमा वैखरी, जेथे ओसरती चारी, तेथे शब्द कळा कुंसरी कोण काज. हे लक्षांश अनुभवणे. आता समर्थ म्हणतात लक्षांशाचं अनुसंधान करून हे अनुभव आपल्याला येतो, परंतु स्वरूपाच्या येथे नाही वाच्यांश बोलणे. स्वरूपाच्या अनुभवामध्ये शब्द बोलण्याचेच कामच नाही. ही खूण अनुभवण्याची आहे हो, याच्यात काही बोलण्याचं कामच नाही. हे बोलून समजण्यासारखं नाहीच आहे. तर समर्थ म्हणतात हे अनुभवण्याचं कार्य आहे, तिथं वाचेचं काम नाही. परापच्छंती मध्यमा वैखरी, या ज्या 4 वाचा दिलेल्या आहेत. परापच्छंती मध्यमा वैखरी, जेथे ओसरती चारी, या ज्या 4 परब्रह्माच्या ठिकाणी परापच्छंती मध्यमा वैखरी या 4 वाचा ओसरतात, पोचूच शकत नाहीत तेथे शब्द कळा कुसरी कोण काज. तिथे पोचूच शकत नाही, तेथे शब्द पांडित्य काय कामाचं आहे हो. म्हणून पुढे म्हटलंय शब्द बोलता सवेच नासे, तेथे शाश्वतता कोठे असे. प्रत्यक्षास प्रमाण नसे बरे पहा, शब्द प्रत्यक्ष नासिवंत, म्हणून घडे पक्षपात. सर्व विमळ ऐसा आहेत अनुभवी नाही. आता म्हटले शब्द बोलता सवेच नासे, शब्द उच्चारला गेला की लगेच तो नाहीसा होतो. तेथे शाश्वतता कोठे असे, मग तेथे शाश्वतता कोठे आहे. प्रत्यक्षास प्रमाण नसे बरे पहा, ही सर्वांच्या अनुभवाची गोष्ट आहे आणि तिला आपण प्रमाण देण्याची आवश्यकताच नाही. म्हणून म्हटलंय शब्द प्रत्यक्ष नाशिवंत, शब्द प्रत्यक्ष कसा आहे, नाशिवंत असल्यामुळे म्हणून घडे पक्षपात. म्हणून स्वरूपाच्या ठिकाणी सर्व वाद मतभेद नष्ट होतात आणि सर्व विमळ ऐसा आहे तर अनुभवी नाही. तेथे सर्व ब्रह्म की विमळ ब्रह्म असा प्रश्नच उरत नाही, कारण अनुभव हा नेहमी भावातीत असतो आणि अनुभवामुळे या सर्व गोष्टी आपल्याला कळतात. या शब्दाने कळणाऱ्या नाही, ते वाचने कळणाऱ्या नाहीत, तर याला फक्त एकच पर्याय अनुभव. म्हणून म्हटलंय ऐक अनुभवाचे लक्षण. आता समर्थ म्हणतात हा अनुभव कसा आहे, याची लक्षणं काय आहेत ती बघूया. नेमकं अनुभव म्हणजे काय, ऐक अनुभवाचे लक्षण. अनुभव म्हणजे अनन्य जाण, ऐक अनन्याचे लक्षण ऐसे असे. अनन्य म्हणजे अन्य नसे, आत्मनिवेदन जैसे, संग भंगे असतची असे आत्मा आत्मपणे. आता म्हटलंय ऐक अनुभवाचे लक्षण. आता अनुभवाचे लक्षण ऐका. अनुभव म्हणजे अनन्य जाण. अनुभव म्हणजे काय, अनन्य म्हणजे जेथे अन्य नाही, ते एकले एक स्वस्वरूप, तेच आपणच होणे, ते आपणच आहोत. ऐक अनन्याचे लक्षण ऐसे असे. अनन्य म्हणजे अन्य नसे, अनन्य म्हणजे दुसरा कुणी नाही. आत्मनिवेदन जैसे म्हणजे आत्मनिवेदन असं आहे. अनन्य म्हणजे आत्मनिवेदन, दुसरा कुणी नाही. संग भंगे असतची असे आत्मा आत्मपणे. मीपणाच्या त्यागानंतर मी आत्मा या अनुभवातील मीची जाणीव नष्ट झाल्यावर तद्रूपतेने केवळ काय राहतो, आत्माच राहतो. मी हा काय होतो, कायमचा नाहीसा होतो. पुढे म्हटलंय आत्म्यास नाही आत्मपण, हेची निसंगाचे लक्षण. हे वाच्यांश बोलिले जाण कळाया कारणे. हे रवी लक्षांश तो वाच्यांशे, सांगिजेल हे घडे कैसे. वाक्य विवरणे अपैसे कळू लागे.
आता म्हटले आत्म्यास नाही आत्मपण, आत्म्याच्या ठिकाणी मी आत्मा ही जाणीवही नसते. हे निसंगाचे लक्षण, हे कशाचं आहे? निसंगाचं लक्षण आहे. आणि हे वाच्यांशे बोलिले जाणं कळावया कारणे. वास्तविक ह्या अवस्थेचे वर्णन शब्दात होऊ शकत नाही, पण कळावं यासाठी हे सांगणं भाग पडते आहे, असं समर्थ म्हणतात आहे. एरवी लक्षांश तो वाच्यांश, एरवी जो लक्षांश असतो तो वाच्यांशाने म्हणजे केवळ शब्दार्थाने सांगणे शक्य नसतं. पण समर्थ म्हणतात सांगिजेल हे घडे कैसे, वाक्य विवरणे अपैसे कळू लागे. पण त्या लक्षांशाचे सूक्ष्म बुद्धीने विवरण केले की तो आपोआप कळू लागतो. करावे तत्व विवरण, शोधावे ब्रह्म निर्गुण, पाहावे आपणास आपण म्हणजे कळे. हे न बोलताच विवरेजे, विवरोन विरोन राहीजे, मग अबोलनेची साजे महापुरुषी. आता समर्थ म्हणतात करावे तत्व विवरण, तत्वांचे विवरण करून, शोधावे ब्रह्म निर्गुण, तत्वांचे विवरण करून निर्गुण ब्रह्माचा शोध घ्यानाचा, पाहावे आपणास आपण म्हणजे कळे. समर्थ म्हणतायत तत्वांचं विवरण करून निर्गुण ब्रह्माचा शोध घेण्याचा अभ्यास करावा, मग म्हणजे आपल्या खऱ्या स्वरूपाचं ज्ञान होतं आणि मग अनुसंधानाने स्वस्वरूपाचा साक्षात अनुभव आपल्याला येतो. म्हणून पुढे दिलंय हे न बोलताच विवरजे, न बोलताच या सांगण्याचे मनन करावं आणि तेथेच विवरोन विरोन राहीजे, तेथेच तन्मय होऊन राहावं, मग अबोलनेची साजे महापुरुषी. असं तन्मय झालेले महापुरुषच नुसत्या कृपादृष्टीने साधकास स्वानुभव संचरित करू शकतात. त्यांचे मौनच हे खरंच प्रवचन ठरतं. शब्दची निशब्द होती शब्दची निशब्द होती, श्रुती नेती नेती म्हणती, हे तो आले आत्मप्रचिती प्रत्यक्ष आता. आता समर्थ म्हणतात स्वरूपापर्यंत शब्द पोहोचू शकत नाही, त्यामुळे प्रत्यक्ष आत्मप्रचिती आली की श्रुती त्यांचे नेती नेती म्हणून वर्णन का करतात हे कळते. आणि पुढे म्हटलं आहे समर्थांनी प्रचित आलिया अनुमान, हा तो प्रत्यक्ष दुराभिमान, तरी आता मी अज्ञान मज काहीच न कळे. आता काय म्हटलंय श्रुती नेती नेती म्हणून हे सगळ्याचा वर्णन ते करू लागतात शेवटी, आणि मग असा अनुभव आल्यावरही हा तो प्रत्यक्ष दुराभिमानी, असा अनुभव आल्यावरही अनुमान करीत राहणं म्हणजे प्रत्यक्ष दुराभिमानच आहे हो. म्हणून आता मी अज्ञान मज काहीच न कळे. आणि म्हणून अभिमान जेथे असतो तेथे अज्ञान असते, त्यामुळे असा दुराभिमान जो आहे त्याला काहीच कळत नाही. म्हणून पुढे म्हटलंय मी लटिका माझे बोलणे लटिके, मी लटिका माझे चालणे लटिके, मी माझे अवघेची लटिके काल्पनिक. किती सुंदर वर्णन केलं आहे. आपण ज्याला मी म्हणतो ते तर तोच तर खरा खोटाच असतो. त्यामुळे मीच बोलणं, मीच चालणं, मीच म्हणणं वगैरे सगळं कसं आहे काल्पनिक लटकं आहे. म्हणून म्हटलंय मी लटिका माझे बोलणे लटिके, मी लटका आहे माझं बोलणं पण लटका आहे, मी लटिका आहे माझं चालणे लटिके, माझं चालणं पण लटकं आहे, मी माझे अवघेची लटके, माझं सगळंच लटकं आहे. हे काय आहे काल्पनिक आहे, काल्पनिक लटके असते. आणि पुढे पुढे म्हटलंय मज मुळीच नाही ठाव, माझे बोलणे अवघेची वाव, हा प्रकृतीचा स्वभाव प्रकृती लटकी. प्रकृती आणि पुरुष या दोहीस जेथे निरास, तेथे मी पण विशेष हे केवी घडे. जेथे सर्वही अशेष झाले तेथे विशेष कैसे झाले, मी मौनी म्हणता भंगले मौन्य जैसे. आता समर्थांनी म्हटलंय मी लटका, माझं सगळंच लटकं, माझं बोलणं चालणं माझं सगळंच लटकं, मग माझं मुळीच नाही ठाव, माझे बोलणे अवघेची वाव. मग समर्थ म्हणतात आहे की मी पणाला जेथे स्थान नाही तेथे माझं सर्व बोलणंही व्यर्थच आहे, माझे बोलणे अवघेची वाव. हा प्रकृतीचा स्वभाव प्रकृती लटिकी. हे सर्व प्रकृतीच्या स्वभावानुसारच घडतं आणि म्हणून प्रकृती ही खोटी आहे, भासमान आहे, भासमय आहे. आणि म्हणून पुढे म्हटलंय प्रकृती आणि पुरुष
एकटी प्रकृती आहे का तिच्यासोबत पुरुष आहे. या दोन्हीच जेथे निरास तेथे मी पण विशेष हे कैवी घडे. म्हणजे समर्थ म्हणतात स्वरूपाच्या ठिकाणी प्रकृती म्हणजे वायुरूप स्फुरण व पुरुष म्हणजे शुद्ध जाणीव या दोहींचा निराश होतो तेथे मी ही विशेष भावना राहीलच कशी हो. तेथे मी पण विशेष हे कवी घडे. म्हणजे येथे जर शुद्ध जाणीव आणि प्रकृती म्हणजे काय वायुरूप स्फुरण आणि पुरुष म्हणजे काय तर शुद्ध जाणीव. आता ह्या दोन्हींचा निराश होतो तेथे मी ही भावना कशी शिल्लक राहील. म्हणून पुढे म्हटलं आहे जेथे सर्वही अशेष झाले तेथे विशेष कैसे आले. म्हणजे जेथे सर्व दृश्य निशेष झालं तेथे मी पण हे विशेष तरी कसं राहील. मी मौनी म्हणता भंगले मौन जैसे. एखाद्या माणसाने म्हणावं की मी मौनी आहे म्हणजे मी मौन आहे मौनी आहे म्हणजे त्याच्या या बोलण्यानेच त्याचे मौन भंग पावते. तसेच जे निशेष आहे त्याला विशेष ठरवल्याने घडते. म्हणून समर्थ म्हणतात आता मौन्य हे भंगावे. म्हणजे मी मौनी आहे म्हणून सांगतो स्वतःच्या तोंडाने मग तो मौनी कसा असेल. मग आता मौन्य न भंगावे करून काहीच न करावे असो न विशेषण असो न निशेष नसावे विवेक बळे. म्हणून आता स्वरूपानुभाव घ्यावा आपण मौन भंगू देऊ नये. सर्व करीत असूनही काही करू नये. म्हणजे देहाने व्यवहार करीत असूनही अंतर्यामी पूर्णपणे मीपणा विरहित विवेकाच्या बळावर असावं. विवेकाने आपलं कार्य साधावं आपण आणि आपल्यामधला जो मीपणा आहे तो मुळासकट काढून टाकावा आणि विवेकाच्या बळावर आपण पूर्णपणे अंतर्यामी होऊन राहावं. इति श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे ब्रह्मनिरूपण नाम समास दुसरा. जय जय रघुवीर समर्थ.